पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हेलो हेलो एक फरमाइश है की म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राला पडलेलं घोर स्वप्न अर्थातच हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला असं ताट मानेने जगायला शिकवलं। बाळासाहेब ठाकरेंबद्दल एवढंच बोले, ज्यांनी देवाला पाहिलं ते संत झाले, ज्यांनी देवाला पाहिलं ते संत झाले आणि ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं ते भाग्यवंत झाले, ते भाग्यवंत झाले, ते भाग्यवंत झाले। हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। जन्माया भुवरी, एवढी जन्माया भुवरी माया मातीची लाज राखली, एवढी जन्माया भुवरी माया मातीची लाज राखली। खाई गरीब झुणका भाकरी, खाई गरीब झुणका भाकरी तो कयास लागली नोकरी, दिल्ली तख्त दिल्ली से प्यारी हलवीने, तख्त दिल्ली से प्यारी हलवीने, तख्त दिल्ली से प्यारी हलवीने पैसे नावरे ठाकरे। धन्यवाद। त्या बाळासाहेबांच्या गजरासाठी सन्माननीय आप्पासाहेब नरवणकर यांच्याकडून हे 100 रुपयाला स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बरोबर उत्कृष्ट अशी बारी या ठिकाणी आमचे वादेली सन्माननीय गौरव पांचाळ यांनी या ठिकाणी गेलेली आहे। आज काय झाला माहिती भाऊंचा बघा, माणसात बोला बुवांनी सांगितलेली की माणसात बोला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात। आज बुवांचा पण झाला, काय बोलावं, किती बोलावं आणि कुठे बोलावं ह्या ज्यांना समजताना तो खरोखर आयुष्यात पुढे जातात।
असा माझा मत आहे. आज भवानी खरोखर उत्कृष्ट अशी वारी केली, परंतु वेळेची मर्यादा कुठेतरी आपण पाळली पाहिजे. हरी गौरव वार तुला भारी पडल र, नको लागू तू माझ्या नादाला र, नको लागू तू माझ्या नादाला र. आज भेटलास माझ्या जोडीला र, करून टाकीन तुझा हिशोब र, हे झाली पुन्हा माझं. बरंच काय काय बुवा बोलले. आता बऱ्याच जणांची अपेक्षा हा की बुवा त्यांचा कांडा काढा, पण कसा बोलले तरी एकदम डायरेक्ट असे बुवा काय तसे का बोललेले नाहीत. आणि मेलेल्या मारणारो हे विशाल मसरूकर नाया. अरे भंडारी कसं असतं माहिती आहे, मेलेल्या मारणारो भंडारी नसता कधी, बरोबर ना. तू वर बघू नको. बरेचशे काय काय गोष्टी सांगितल्या की काय म्हणे तर म्हणता माझ्या ऑफिसमध्ये म्हणता आग लागली आणि सगळी माणसं मेली, फक्त कुठं एक माणूस जगलो. याच्या ऑफिसमध्ये लक्षात ठेवा, एकच माणूस जगलो जो तंबाखू थुकात बाहेर पडलो. आता ह्याच्या ऑफिसमध्ये एकच माणूस जगलो जो आज भजन करत होतो, बरोबर ना. अजून एक गोष्ट मला सांगितली की उद्या सकाळी महिला वर्गासाठी सांगितलेली मुलींका की तुमका जर भांडी घासून येत नसेल तर घासू नका, कपडे धुवून येत नसतील तर धुवू नका. या विशाल मसरूकरला बोलवा. काय सांगितलं, विशाल मसरूकरला बोलवा. पण कसा बुवा ह्या गावची एकाद्री माझी बहीण जर पुढे जाऊन IPS ऑफिसर बनत असाल किंवा कल्पना चावल्यासारखी अंतराळवीर जर बनत असाल ना, तर माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि या गावची जर ती माझी बहीण जर का या मोठ्या पोस्टला जर जात असाल तर त्या ठिकाणी विशाल मसरूकर भांडी घासून पण तयार आहे, बरोबर ना. त्यात काय या ठिकाणी एक रिक्षावाला यांच्यावरती एक गजर होता, त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. सन्माननीय देवेंद्र नारायण मेघ यांच्याकडून हे 500 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे उत्कृष्ट असं जेवणाची जेवण ज्यांनी आम्हाला दिलं असे सन्माननीय संदेश पाटील यांचाही आमच्या विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. रिक्षा आणि रिक्षावाला काय असतो, बुवानी पण गजर सादर केला. पण मी या ठिकाणी एक
एक आगळा वेगळा गजर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय। आवाजातो थोडासा प्रॉब्लेम झालो, आता हे पाणी बदलला। पॉम पॉम करीता राणीच्या मस्तीत, पॉम पॉम करीता राणीच्या मस्तीत, 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 पॉम करीता राणीच्या मस्तीत। आली आली तीन जागी, अहो आली आली तीन जागी, आली 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 लाडाची आधाराला हात मारणारा काका मामा ताई हा एक रिक्षावाला असतो म्हणून होतोय बघा। काका मामा तुम्हा आणि परमिशन 3 आणि 1 ची पण वेळ प्रसंगी बघा त्या ठिकाणी 5 माणसं 6 माणसं भरणारा हा रिक्षावाला असतो म्हणून म्हणतोय बघा।
रिक्षा आणि रिक्षावाला काय असतो? तो रिक्षावाला असतो जो सकाळी उठून धंद्यासाठी जात असतो, जो सकाळी उठून धंद्यासाठी जात असतो, घरची जबाबदारीचा भार ज्याच्याही डोक्यावरती असतो तो रिक्षावाला असतो, तो रिक्षावाला असतो. ज्याच्यामुळे लहान मुलं शाळेला, तरुणी कॉलेजला आणि जॉबवाला ऑफिसला पोहोचत असतो, तो रिक्षावाला असतो. प्रत्येकाला हवं त्या ठिकाणी हवं त्या जागी जो नेऊन सोडत असतो. या धावपळीत स्वतःसहित पॅसेंजरची सुद्धा जो काळजी घेत असतो तो रिक्षावाला असतो, तो रिक्षावाला असतो. रिक्षावाला म्हणतो की अडाणी आणि वस्ती वाटत असतो. रिक्षावाला म्हणता की अडाणी आणि वस्ती वाटत असतो, पण सगळेच नसतात रे वस्ती, त्यांच्यामध्ये पण एक निर्वस्ती असतो, तो रिक्षावाला असतो. एखाद्याच्या घरी कोण सिरियस झालं की त्याला पहिला रिक्षावालाच लागतो. एखाद्याच्या घरी कोण सिरियस झालं की त्याला पहिला रिक्षावालाच लागतो. आणि मग वेळ काळ रात्रीची पर्वा न करता तो तसाच उठून जात असतो, तो रिक्षावाला असतो. पैसे काय सगळेच कमवतात, पण लोकांच्या उपयोगी पडून जो माणुसकी पण कमवत असतो, तो रिक्षावाला असतो म्हणून.
हॅलो हॅलो कधी गजर घेतोय आपली गणून घेतोय कसा आम्ही सगळे मुंबईला राहणारे आहोत आणि उद्या सकाळी किती जरी काय जरी झाला तर सकाळी माझी स्वतःची ड्युटी 8 वाजता काय किती काय जरी झालं तरी 8 वाजता कामावर पोहोचतच जा. पहिलं तिरी हरिवाज मुरली पहिलं तिरी हरिवाज मुरली पहिलं तिरी हरिवाज
हेलो हेलो गजर हरिनामाचा आमचे पक्वादक सन्माननीय तुषार परब या ठिकाणी शिवाजी परब शिवाजी महाराजांचं परब या ठिकाणी सादर करत आहे. हॅलो 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 चाटीचा आवाज ठेवा पक्वांच्या.
हॅलो 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीवर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. आज या ठिकाणी